पावभाजी बनवण्यासाठी ना मी ते वाटाणा सोलून घेतलेली, बटाटे घेतल्यात, फ्लावर घेतली, ढोबळी मिरची, एका बीट घेतलंय, गाजर घेतलंय, टमाटो, कोथिंबीर आणि सगळं आता धुवून स्वच्छ असं चिरून घेते बारीक बारीक कटमध्ये. चला त्यांना मी सर्व भाज्या धुवून चिरून घेतल्यात. कोथिंबीर चिरली, थोडीशी टाकणार आहे मी. आणि ते बटाटा पाण्यात ठेवलाय, आता ना पाण्यामध्ये शिजायला. तो भाजी चिरायच्या अगोदर मी एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं शेगडीवरती. आता या सर्व भाज्या यामध्ये टाकून शिजवून घ्यायचे. यामध्ये ना मी बीट टाकलंय, बटाटा, तो बीटाने ना कलर छान येतो त्यामुळे बीट टाकले. आणि नंतर या भाज्या कसल्या भारी दिसतात, कलरफुल. त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, छान असं शिजवून घ्यायचे. तोपर्यंत ना वाटून घेते. आलं, लसूण आणि टोमॅटोची प्युरी करून घेते. आलं लसूण सेपरेट वाटायला पाहिजे नव्हतं, पण मी यामध्येच वाटते. टोमॅटो प्युरी वाटून झाली. आता ना फोडणीसाठी कांदा चिरून घेते मी. कांदा आणि कोथिंबीर. कांदा छान असा बारीक चिरून घेतलाय. आता गॅसवरती मी कढई ठेवली, त्यामध्ये ना 4 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यावरती ना जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरी मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. आणि कांदा ना पटकनी लाल व्हावा ना म्हणून थोडंसं ना मीठ टाकून घेतलं. मिठामुळे ना कांदा पटकनी लाल होतो आणि वल्ला कांदा आहे ना त्यामुळे लाल होत नाही, म्हणून मग मीठ टाकून घेतलं. आणि तसा पण वाळलेला कांदा जरी असला ना तरी मीठ टाकलं ना पटकन कांदा लाल होतो. मस्त असा कांदा लाल झालेला आहे. त्यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटो प्युरी टाकून घेतलेली आहे आणि ती सुद्धा तेल सुटोस्तो चांगली परतून घ्यायची आहे. तर आता मी इथे ना मसाला टाकून घेतलाय, पावभाजी मसाला, घरचा कुटलेला मसाला, जिरेपूड आणि थोडंसं धनेपूड टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार कोणताही मसाला टाकू शकता. मसाला सुद्धा तेलात छान असं परतून घ्यायचा आहे. तेल सुटोस्तो तोपर्यंत आपल्या इकडे भाज्या सुद्धा शिजलेल्या आहे. तर भाजीतलं ना पहिलं पाणी काढून घेतलं आणि मग चांगला मॅश होतो म्हणून मग आधी पाणी काढून घेतलं आणि चांगला मॅश करून घेतला आहे ते सर्व भाज्या. आणि आता ह्या सर्व भाज्या ना त्या कांदा टोमॅटोच्या पुरीमध्ये टाकून मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते मी टाकून घेते. तर इथे मी भाजींमधलं तेवढंच पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. भाजी उकळती तोपर्यंत मी ते पाव भाजून घेते. छान असं तूप टाकून पाव भाजून घेते. तर पाव कापायचं होतं पण एवढं पाव कुठे कापावं म्हणून मग मी ना तसंच भाजून घेते. ते तसं पण कडक होतं असतं, त्याच्यामुळे तव्यावरती पाव भाजून घेते. तर इथे बघू मस्त अशी पावभाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.